आपण बनवणार आहोत विंटर स्पेशल तिळाची कुरकुरीत पापडी। तुम्ही पाहू शकता एकदम खुटखुटीत अशी चिक्की तयार झालेली आहे, मार्केट स्टाईल झालेली आहे। किती दिवस तुम्ही स्टोर करून ठेवू शकता। यासाठी आपण 1 वाटी तीळ आणि 1च वाटी साखर घेतलेली आहे, म्हणजे एकाच असं प्रमाण घेतलेलं आहे। प्रथम आपण तीळ बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। तीळ ज्यावेळी आपण भाजून घेतो त्यावेळी त्याच्यामध्ये असणारे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होण्यासाठी मदत होते। तीळ आपले मंद गॅसवर भाजून झालेले आहेत। आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत। पुढची प्रोसिजर करण्याच्या आधी आपण पोळपाट आणि लाटणं हे तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे। आता आपण पॅनमध्ये ही 1 वाटी आपली साखर घालणार आहोत। यामध्ये आपण 2 चमचे पाणी घालणार आहोत आणि साखर सतत हलवायची आहे। सतत हलवल्यामुळे आपली साखर ही मेल्ट होण्याची प्रोसेस होईल, जळण्याची प्रोसेस होणार नाही, नाहीतर आपली जी चिक्की होईल ती कडवट लागेल। 5 मिनिट झालेले आहे आणि आता आपली साखर ही मेल्ट झालेली आहे आणि आता याचं पुन्हा क्रिस्टलायझेशन होईल, म्हणजे पांढरा जसा आपण बुरा तयार करतो त्या पद्धतीची साखर आपल्याला मिळेल। 5च मिनिटात तुम्ही पाहू शकता या पद्धतीचं आपल्याला टेक्स्चर मिळेल। आता ही जी स्टेज आहे याच्यामध्ये आपण 1 चमचा याच्यामध्ये तूप घालायचं आहे। अजूनही आपल्याला साखर सतत हलवायची आहे। आता या स्टेजला आपली साखर मेल्ट होईल आणि कॅरमलाइज होण्यासाठी सुरुवात होईल। इथे आपला हात अजिबात थांबवायचा नाही, पटपट आपला हात फिरवायचा आहे, कारण चाचणी पुढे जाण्याचा संभव असतो। कॅरमलाइज झालं की हे आपल्याला पाण्यामध्ये घालून बघायचं आहे। पाण्याचा ड्रॉप याच्यामध्ये टाकल्यानंतर तो एका जागी स्थिर होतो आणि त्याची झटकन गोळी तयार होते। या स्टेजला गॅस बंद करायचा आहे। गॅसची फ्लेम इथे बंद आहे आणि आपण इथे भाजलेले तीळ घातलेले आहेत, हे मिक्स करून घ्यायचे आहेत। थंड झालेली जी चाचणी आपण वाटीमध्ये टाकलेली होती ती जर दाताखाली तुम्ही घेऊन बघितला तर त्याला कुरकुरीत असा आवाज येतो। आता हे ग्रीस केलेलं आपण पोळपाट लाटणं आहे, याच्यावर आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे। गरम असतानाच ही पटापट प्रोसिजर करायची आहे आणि जितकं शक्य होईल तितकं पटकन आपल्याला याला पातळ असं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे तुमची ही तीळ पापडी जी आहे ती पातळ अशी तयार होईल। पहा, या पद्धतीने आपण याला लाटण्याने लाटून घेत आहे। गरम असतानाच तुम्ही याला पाहिजे तसा शेप देऊ शकता। तुम्ही याला पट्ट्यांच्या आकारात कापू शकता, नाहीतर गोल अशा आकारामध्ये कट करू शकता। आता ही तीळ पापडी जी आहे ती आपली लाटून झालेली आहे। पिझ्झा कटरच्या साहाय्याने आता आपण याला कट करून घ्यायचं आहे। एकदा ते थंड झालं की या पद्धतीने आपल्याला आपले शेप मिळणार नाहीत। तुम्ही पाहू शकता मस्त चौकोनी तुकडे पडलेले आहेत आणि छान ग्लेज देखील याला आलेला आहे। तेव्हा या हिवाळ्यामध्ये आणि संक्रांतीला नक्की ट्राय करा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन। त्याचप्रमाणे शेजारी असणारं बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन अपलोडचं तुम्हाला नोटिफिकेशन नक्की मिळेल। वडीचे तुकडे देखील पाडून बघितलेले आहे, तुम्ही पाहू शकता मस्त खुसखुशीत झालेले आहे। आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ही वडी आवडली का हे नक्की सांगायला विसरू नका।